चैतन्य कानिपनाथाय नमः। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र मढी येथील कानिपनाथ मंदिर, कानिपनाथ महाराजांची ध्यानस्थ बसण्याची जागा व त्यामागचा इतिहास। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अहमदनगर मध्ये आताचे अहिल्यानगर आणि ह्या जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मढी येथे 9 नाथांपैकी एक कानिपनाथ महाराज यांचे समाधीस्थळ आहे। हे एका भव्य किल्ल्याप्रमाणे एका उंच टेकडीवरती आहे। येथे कानिपनाथ महाराज विराजमान आहेत। हे उंचावरती असल्यामुळे थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात। भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार नवनारायणाने नाथांच्या स्वरूपात अवतार घेतले आणि श्री प्रबुद्ध नारायणाने एका हत्तीच्या कानातून जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिपा म्हणजे कानिपनाथ असे नाव पडले। कानिपनाथ यांनी बराच काळ नाथ संप्रदायाचे काम केले आणि ते नाथ संप्रदायाचे काम करत असताना हिमालयातून महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी या गावी आले। कानिपनाथांचा मोठा शिष्य परिवार आहे। श्री क्षेत्र मढी येथे कानिपनाथ महाराज यांनी रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली। रंगपंचमीला येथे मोठी यात्रा भरते। वेगवेगळ्या राज्यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात। विशेष म्हणजे या दिवशी सर्व भाविकांना मंदिराच्या आतून दर्शन घेता येते, नाहीतर इतर वेळेस बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते। पाडव्याला दक्षिण गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे पाणी कावडीने आणून पहाटे समाधीवरती वाहिले जाते व महापूजा अभिषेक केला जातो। येथील अनेक कहाण्या ऐकण्यात आल्या आहेत। त्यापैकी एक म्हणजे जेव्हा महाराणी येशूबाई आणि बालराजे शाहू महाराज पहिले जेव्हा मोगलांच्या वेढ्यात अडकले होते, तेव्हा महाराणी येशूबाईंनी कानिपनाथांचा धावा केला आणि नवस केला की 5 दिवसाच्या आत आमची सुटका झाली तर गडाला सभामंडप, नगरखाना इत्यादी बांधकाम व पितली घोडा अर्पण करीन। भक्तांनी दिलेली हाक नाथाने ऐकली आणि 5च दिवसाच्या आत राणी येशूबाई आणि राजे शाहू यांची सुटका झाली आणि बोलल्याप्रमाणे येशूबाईंनी केलेला हा नवस फेडला सुद्धा। हे कानिपनाथ महाराज यांचे हजारो वर्षे जुने ध्यान मंदिर आहे। इथे खूप शांत वाटते। या ध्यान मंदिरात विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे। आतून मंदिराच्या डाव्या बाजूला कानिपनाथ महाराज ध्यानस्थ बसायचे त्या जागेकडे जाण्याचा रस्ता आहे। या जागी अगदी श्रद्धेने मनापासून शांत बसल्यास ओम असा आवाज ऐकू येतो। पूर्वी या गुफेतून मच्छिंद्रनाथांच्या समाधीपर्यंत जाण्याचा रस्ता होता असे म्हणतात। काही लोकांनी गुफेतील पुढील रस्ता शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, परंतु त्यांना तो सापडला नाही। आता तो गुफेतील पुढचा भाग कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे। आतमध्ये खाली उतरल्यावरती डाव्या बाजूला एक खिडकी आहे आणि अगदी या खिडकीच्या समोर शिवपिंड व नंदी आहे। संध्याकाळी या सूर्यास्ताच्या वेळी या खिडकीतून सूर्यकिरण या शिवपिंडीवर पडतात। या गुफेत अंधार असल्यामुळे आम्ही मोबाईलची टॉर्च ऑन करूनच खाली उतरलो। ध्यान मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, कारण गुफेचा दरवाजा खूप छोटा आहे, त्यामुळे वाकून आतमध्ये जावे लागते। जागा अरुंद असल्यामुळे इथून एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकते। समाधी मंदिराच्या मागच्या बाजूस नवनाथ पारायण मंदिर आहे। या ठिकाणी नवनाथांच्या मूर्त्या आहेत व त्यांच्या मागच्या बाजूस श्री गुरुदत्तांची मूर्ती आहे। या ठिकाणी भक्तजन नवनाथ पारायण करतात। मंदिराच्या मागच्या बाजूस कानिपनाथ यांचा आकर्षक असा जन्म देखावा आहे। येथे हत्तीच्या कानातून कानिपनाथांचा जन्म झालेला दाखवलेला आहे आणि गुरु मच्छिंद्रनाथ हे कानिपनाथ यांना घेत आहेत असे शिल्प साकारण्यात आले आहे। येथून उंचावरून ह्या देवस्थानाचा आजूबाजूचा व येथील गावचा सुंदर परिसर पाहता येतो। रंगपंचमीला येथे मोठी यात्रा भरते, तेव्हा मंदिराला रोषणाई करण्यात येते। अनेक भक्तजन झेंड्याच्या लांब काट्या घेऊन येतात। त्या काट्या मंदिराच्या कळसाला टेकवल्या जातात। मढी म्हणजे भटक्यांची पंढरी। या ठिकाणी सर्वांना समान मान दिला जातो। समाधी मंदिराच्या दक्षिणेला माहिंबा येथे 5 किलोमीटर अंतरावरती गुरु मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर आहे। मित्रांनो, श्री क्षेत्र मढी येथील व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।